मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते आपण पाहू शकतो। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आमचे दुसरे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा, कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि संजय बनसोडे आणि दीपक केसरकर जी आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आज आमची मंत्रिमंडळ बैठक होती, आता आचारसंहिता लागेल आणि या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय गेल्या अनेक कॅबिनेट, सगळ्याच कॅबिनेटमध्ये आम्ही राज्याच्या सर्वसामान्य लोकांच्या हिताचेच निर्णय घेतलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तर आमचं सरकार अतिशय संवेदनशील आहे आणि या सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आम्ही शेतकऱ्यांसाठी घेतला। सोयाबीन आणि कापूससाठी जे काही त्यांची मागणी होती त्यासाठी 4000 कोटी रुपयाची तरतूद आज यासाठी करण्यात आलेली आहे आणि जे काही जितकी जमीन ज्यांची आहे त्याप्रमाणे तो आकडा मागे पुढे होईल, परंतु सोयाबीन आणि कापूस याच्यामध्ये शेतकऱ्यांना भावांतर पद्धतीने देण्याचा निर्णय आम्ही सरकारने घेतलेला आहे आणि नक्कीच याचा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल। शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आमचं सरकार गेले अनेक वर्ष काम करते। ते बाकी निर्णयामध्ये मी जाऊ इच्छित नाही, म्हणजे जेव्हा जेव्हा नुकसान झालं त्या वेळा अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट आम्ही नियम सगळे बाजूला ठेवले आणि नियमाच्या दुप्पट जाऊन त्यांना मदत केली। 2 हेक्टरचं आम्ही 3 हेक्टर केलं। मुद्दाम आपल्याला एक थोडी पार्श्वभूमी आम्ही सांगतो। 1 रुपयामध्ये पीक विमा दिला, सततच्या पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं ते आम्ही धरलं आणि जवळपास आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या 1.5-2 वर्षामध्ये आमच्या सरकारने 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत तरतूद केलेली आहे। विरोधक म्हणतात ना काय दिलं, हे सरकारने निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळे आजचा हा निर्णय अतिशय मोठा निर्णय सोयाबीन आणि कापसाच्या बद्दल सरकारने घेतलेला आहे। त्याचबरोबर अनेक निर्णय आम्ही आज घेतलेले आहेत। तात्पुरत्या स्वरूपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय घेतला। मालमत्ता विद्रुपीकरणासाठी तो एक त्याला देखील दंड आणि तो एक विषय घेतलाय। 138 जलदगती न्यायालयासाठी वाढीव खर्चाला मान्यता दिलेली आहे आणि त्याचबरोबर आज संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापन करण्याचा निर्णय, बंजारा समाज त्याही आपण निर्णय घेतलाय। शासकीय निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण जे आपले कलावंत सिनेमा आहे त्यांचा, त्याला देखील आम्ही मोफत चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतलाय। विणकर